वेलकम बॅक टू आवर चॅनल गाईज. आजचा दिवस आहे सुट्टीचा, लीजरचा. म्हणून सकाळी उठल्यापासनं जे लिट्टूबरोबर खेळत होते मी सुद्धा, ती टग ऑफ वॉर खूप तिला आवडतं खेळायला. सो ते खेळून खेळून लिट्टू दमली आणि सोफ्यावर झोपली आहे. तुम्हाला कळेलच आता पुढे. ॲक्च्युली आज आमचा प्लॅन आहे आमच्या एका रिसॉर्टवर जायचा, जो आमचा नेहमीचाच रिसॉर्ट आहे. आणि तिकडे आम्ही ॲक्च्युली नेहमीच जातो बिकॉज मुंबईच्या अगदीच जवळ आहे आणि वेळ नाही लागत तिकडे जायला. एक दीड दीड ते 2 तासामध्ये तुम्ही पोहोचता आणि एवढं सुंदर आहे. जगाशी एकदम तुमचं काही संबंध राहत नाही ना. तिथे रेंज येते ना. सो तिथे नेटही नाही चालत, काहीच नाही. सो आणि तिथे 3चं चेक इन असतं. सो जाता जाता 5, 5:30, 6 होतात. सो गेल्या गेल्या आम्ही आमच्या बॅगा डंप करतो आमच्या रूममध्ये. वी गेट रेडी. आणि तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इन द सेन्स लाईव्ह परफॉर्मन्स असतात, झुंबा असतं आणि लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज आर देअर. सो आम्ही नेहमीच त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. सो आता तुम्हाला पुढे दिसेलच की मी, रोहित, प्रवीण, मधुरा, आम्ही सगळ्यांनी खूप गाणी गायली. देव आणि मी तर खूप नाचलो पण आहोत, खूप छान. ॲक्च्युली आम्ही दोघे खूप चांगले पार्टनर आहोत इन डान्स ऑल्सो. सो जस्ट जस्ट वॉच. तुम्हाला आवडेल आमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्स. मी पण गायले आहे, रोहितने खूप सुंदर गाणी गायली, देवने पण गायली आहेत. सो जस्ट वॉच, रिलॅक्स आणि बघा, तुम्हाला मजा येईल. चेक इन केलं आणि कळालं की नदीच्या बाजूची रूम मिळाली. मग काय, एंटर केले आणि बॅगा एका साईडला डंप केल्या. बेडवर पडलो आणि गप्पांना स्टार्ट झाली. गप्पा मारत मारत कशी इव्हिनिंग झाली कळलंच नाही. मुलं पटापट रेडी होऊन परफॉर्मन्ससाठी पुढे गेली. आम्ही गप्पा गोष्टी चिल मारत तयारी केली आणि बाहेर पडलो तर बघतोय तर काय, हा नजारा. मनाला आणि डोळ्यांना एवढी शांतता मिळाली ना, वाटलं इथेच बसून राहावं. पण काय करणार, पुढे परफॉर्मन्स पण होते. सो एक 5 मिनिटं आम्ही इथे बसलो शांततेत आणि वर तू पास है मेरे पास, तू ऐसे तेरा कोई एहसास है जैसे मैं मर ही जाऊं वो तुझको ना पाऊं। आंखों में तेरी मैं तुझको सारूं, फोटो पे लम्हा लम्हा बस नाम तेरा है। तुझको ही चाहूं मैं, तुझको पुकारूं। सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सारू हुआ है। सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है। हीरे मोती मेरा चाहूं, मैं तो चाहूं संगम तेरा, तू मैं तो तेरी सही
मैंने सदा चाहा यही दामन बचा लूं हसीनों से मैं तेरी कसम बाबों में काढ काढ माझ्या ह्याच्यामध्ये ना कमी आहे तर मी काढला आज ना मला खूप सकाळी सकाळी जाग आली आहे. ॲक्च्युली 4:30लाच आली, पण ठीक आहे म्हटलं थोडं उजेड पडूसपर्यंत थोडेसे पडले होते. अँड लुक ॲट द व्ह्यू, काय सुंदर दिसतंय. थोड्या वेळाने जाणार आहे मी स्विमिंगसाठी. हाय ग, सुपर सुपर. ॲटलिस्ट ना आपण मुंबईत म्हणजे अगदीच मुंबईत राहतो. थोडंसं कर्जत वगैरे पण किती ब्युटिफुल आहे आणि एवढं प्युअर ऑक्सिजन. हे सीना झाड किती छान दिसतंय. लाईट्स बंद नाही केले त्या लोकांनी. लेट मी गो. ग वा,
हे जे लोक चालताना दिसत आहेत ते लोक रात्रभर झोपलेच नाही आहेत. आय एम द ओनली वन की एवढ्या लवकर उठले. जिंदगी ना मिलेगी दोबारा मूवीचा एक डायलॉग आहे कि अपने काम को अपने लाइफ के साथ कभी कंफ्यूज ना करो. काम तुम्हारे लाइफ का एक हिस्सा है, जिंदगी नाही. खूप खरा डायलॉग आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुमच्या लव्ह बाहेर जा. खूप मेमरीज बनवा. कारण जेव्हा आपण आपल्या डेथबेडवर असू आणि मागे वळून बघू तेव्हा चेहऱ्यावर एक स्माईल आली पाहिजे की आयुष्य फक्त कापलं नाही तर जगलो आहोत. याच व्लॉगबरोबर मी तुम्हाला बाय बाय म्हणते. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. टिल दॅन टेक केअर गाईज. असेच हसत राहा, अशाच मेमरीज बनवत राहा. आपण लवकरच भेटूया. बाय.